राज्यसभेच्या 2 जागांवर शिवसेना उमेदवार देणार असेल तर शिवसेनेत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे। माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर, आनंद अडसूळ, नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे, कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक तसेच काँग्रेस सोडून गेलेले संजय निरुपम यांचा या नावांमध्ये समावेश आहे। माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नावही पहिल्या क्रमांकावर चर्चेत आहे। तसेच प्रवक्त्या शायना एनसी आणि ज्योती वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत। अनेक इच्छुकांनी नंदनवन येथे जाऊन शिंदेंना भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे। जागा एक, इच्छुक अनेक असल्यामुळे शिंदेंना सुवर्ण मध्य साधून निर्णय घेणं आवश्यक आहे। आता राज्यसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे कुणाचं नाव पुढे करतात आणि पक्षात त्याचे पडसाद नेमके काय उमटतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल। महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। सुप्रिया सुळेंनी काँग्रेस नेत्यांची भेट घेत त्यांचे आभार मानलेत। आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्यात येईल, मात्र आदल्या दिवशीपर्यंत मवियाकडून नाव निश्चित नसल्यानं काल सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरू होतं। यानंतर शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडने दिल्यात। यानंतर संजय राऊतांनीही महाविकास आघाडी एक असल्याची पोस्ट केली आहे। दरम्यान शरद पवारांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय आणि त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी स्वतः शरद पवार हजर राहण्याची शक्यता धुसर आहे। आज कदाचित विधिमंडळातील अधिकारी शरद पवार यांना सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन उमेदवार अर्ज भरतानाची गोपनीयतेची शपथ देतील अशी माहिती समजते। आमचे प्रभारी चनिथलाजी आणि जीएसओ संघटन केसी वेणुगोपालजी यांच्याशी देखील ही चर्चा झाली आणि या चर्चेच्या सर्व अनुषंगानं आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा झाला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून अनेक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत, ते आमचे उमेदवार राहतील। खरं तर अनेक जुन्या आठवणी आणि खूप घरगुती असा 2 तास काल उद्धवजींबरोबर घालवण्याची आम्हाला संधी मिळाली आणि त्यानंतर आज काँग्रेस पक्षानेही आणि शिवसेनेने मोठ्या मनाने आदरणीय पवार साहेबांना ही संधी दिली, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अंतःकरणातून जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी आज काँग्रेस पक्षाचे आभार मानायसाठी इथे आलो। मी स्वतः आणि जयंतराव पुन्हा उद्धवजींची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे आणि सगळ्या शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार मानणार आहे। तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी AI तंत्रज्ञानाची मदत घेत असाल तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी आहे। नाशिकमधून शेअर मार्केटमध्ये कोणता शेअर जास्त नफा कमवून देईल? दरम्यान राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। भाजपकडून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेवर संधी मिळाली आहे। तसंच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेही भाजपचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर जातील। तसंच माया इवनाते आणि रामराव वडकुते या 2 नव्या चेहऱ्यांची उमेदवारी जाहीर करत भाजपनं धक्कातंत्राचा अवलंब केलाय। खरं तर प्रीतम मुंडे, विजय रहाटकर, रावसाहेब दानवे, धैर्यशील पाटील हे सगळे नेते राज्यसभेसाठी उत्सुक होते, पण भाजपनं माया इवनाते आणि रामराव वडकुतेंना संधी दिली आहे। आज हे सर्व जण विधान भवनात जाऊन अर्ज दाखल करतील। घाटकोपरमधील हिंदू स्मशानभूमीच्या पोचपावतीवरील मजकूर गुजराती भाषेत असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर भाषावाद पुन्हा एकदा पेटलाय। संबंधित पोचपावती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप नोंदवलाय। घाटकोपरमधील हिंदू स्मशानभूमीच्या अधिकृत पोचपावतीवर मराठीऐवजी गुजराती मजकूर का? घाटकोपरचा हिंदू मराठी नाही का असा सवालही उपस्थित होतोय। सत्ताधारी बदलले की भाषा बदलते असं म्हणत मुंबईच्या पूर्व उपनगरात मराठीला डावललं जात असल्याचा आरोप मनसेने केलाय। यापूर्वी घाटकोपर हा गुजराती बहुल भाग असल्याचं वक्तव्य झाल्याची चर्चा रंगली होती, मात्र या प्रकरणावर महापालिका आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। इराणची राजधानी तेहरान येथे पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलला हवाई हल्ले केलेत। रात्रीच्या सुमारास शहरातील अनेक ठिकाणी जोरदार धमाके झाले। इराणसोबतचे युद्ध आणखी किमान 2 आठवडे सुरू राहील असा इस्रायली संरक्षण दलानं दावा केलाय। आतापर्यंत युद्धात इराणच्या 1145 लोकांचा मृत्यू झालाय। इराणविषयी डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान आलेलं आहे। आमची लष्करी ताकद जगात सर्वात श्रेष्ठ आहे। गेल्या 47 वर्षांपासून त्यांनी आमचे लोक मारलेत। जर आम्ही ओबामा न्यूक्लिअर करार संपवला नसता तर इराणला आण्विक शस्त्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असता असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। तसंच इराणच्या क्षेपणास्त्रांची आणि त्यांच्या लॉन्चिंग यंत्रणांचे वेगानं निर्मूलन केलं जातंय। जेव्हा वेडे लोक आण्विक शस्त्र हातात घेतात तेव्हा वाईट गोष्टी घडतात असे ट्रम्प यांनी म्हटलंय।
आखाती देशांमध्ये अडकलेल्या 19 नागपूरकरांनी मदतीसाठी नागपूर जिल्हा प्रशासनाच्या विशेष कंट्रोल रूमशी संपर्क साधलाय. मदत मागणाऱ्यांमध्ये 11 पुरुष आणि 8 महिला आहेत, जे विविध कामांसाठी आखाती देशांमध्ये गेले होते. 1 ते 3 मार्च दरम्यान त्यांचं भारतात परत येण्यासाठी विमान होतं, पण इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे बहुतेक विमानं रद्द झाले. सर्व नागपूरकरांनी आपली माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार आणि आखाती देशांमधील भारतीय दूतावासाला कळवली आहे. नागपूरचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितलंय की युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास नागपूरकरांना विशेष विमानाद्वारे भारतात आणण्याची तयारी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. इस्रायल इराण युद्ध सुरू असताना हार्मुजच्या खाडीमधून सागरी जहाजांची ये-जा मर्यादित आणि धोक्याची झाली आहे आणि त्यामुळे आखाती देशांना भारतातून विविध वस्तूंचे आयात व निर्यात बाधित झाली आहे. अनेक शिपिंग कंपन्यांनी आखाती देश आणि मध्य आशियातील कार्गो घेणंच बंद केलंय. मात्र काही मोजक्या कंपन्या युरोपला पुरवठा करणाऱ्या कंटेनर वाहतुकीसाठी गल्फ ऑफ एडन आणि नंतर सुवेझ कालव्यामार्गे सौदी अरब, जॉर्डन तसेच इस्रायल, लेबनॉन आणि सिरियासाठी कार्गो वाहतूक सुरू ठेवत आहेत. या वाहतुकीसाठी नेहमीच्या भाड्याच्या तुलनेत तब्बल 6 ते 7 पट अधिक भाडं वॉर रिस्क सरचार्ज म्हणून आकारलं जातोय. तणावामुळे वाहतूक सुरक्षितता आणि खर्च या दोन्ही बाबींवर कंपन्यांना मोठा दबाव वाढलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.